अधिक महिन्याची सांगता अधिक अमावस्येने होणार आहे, ज्यालाच सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते. यंदा 14 आणि 15 या 2 तारखेला अमावस्या आहे. 14 तारखेला रविवारी दुपारी 12:20 अमावस्येला सुरुवात होऊन 15 तारखेला म्हणजे सोमवारी सकाळी 8:24 अमावस्या संपणार आहे. हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते, त्यामुळे रविवारी दुपारी 12:30 नंतर सोमवारी पूर्ण दिवस ही अमावस्या असणार आहे. या अमावस्येचे औचित्य साधून पितरांची सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला माहीतच आहे, हा अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यातील ही अमावस्या आहे. त्यामुळे आपण पितरांची जेवढी सेवा करू तेवढे जास्त फळ आपल्याला मिळणार आहे. तुम्ही रविवारी 12:30 नंतर किंवा सोमवारी देखील या सेवा किंवा या गोष्टी तुम्ही करू शकता. तर तुम्हाला सकाळी उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे आणि अर्घ्य हे सकाळी 8च्या आधीच द्यावं. तसं तर खूप सकाळी म्हणजे 4 नंतर 4 ते 8 या वेळेमध्ये तुम्ही अर्घ्य देऊ शकता. आणि अर्घ्य देताना तुम्हाला सूर्यदेवाचे नामस्मरण करायचे आहे आणि ते जे पाणी आहे ते जमिनीवर न पडता त्याखाली तुम्ही एखादी बकेट किंवा एखादं भांडं ठेवायचं आहे आणि ते पाणी नंतर झाडाला अर्पण करायचं आहे. ते पाणी खाली जमिनीवर पडता कामा नये. त्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि पितृस्तुती हे स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. नित्यसेवेच्या पुस्तकात हे तुम्हाला मिळणार आहे. आणि पितरासाठी एक आसन वेगळंच असलं पाहिजे आणि तुम्ही देवपूजा करताना जे आसन घेतात ते वेगळं असलं पाहिजे. पितरांसाठीचं आसन पितरांची सेवा करताना ते तुम्हाला घ्यायचं आहे. पंचमहायज्ञ आवर्जून करावा. जर तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर संक्षिप्त भागवत ग्रंथाचे तुम्ही पठण करू शकता आणि तुम्हाला या 2 दिवशी तुम्ही तर्पणसुद्धा करू शकता. रविवारी 12:30 नंतर किंवा सोमवारी देखील तुम्ही तर्पण करू शकता. आता तर्पणासाठी तुम्हाला एक तामण लागणार आहे, एक तांब्याचा तांब्या लागणार आहे, शुद्ध जल लागणार आहे, गंगाजल लागणार आहे, काळे तीळ, त्यानंतर जव आणि तांदूळ म्हणजे अखंड तांदूळ तुम्हाला लागणार आहे आणि एक दर्भाची काडी. दर्भाची काडी जर असेल तर ठीक आहे, नसेल तर दुर्वा असली तरी पण चालणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे आणि हो, चंदनाचं पावडर देखील, चंदन पावडर. आता हे जे जिन्नस मी तुम्हाला सांगितलेले आहेत, काळे तीळ, जव, अखंड अक्षता म्हणजेच तांदूळ, त्यानंतर चंदन पावडर, हे शुद्ध पाण्यामध्ये तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे तुम्हाला आणि हे सर्व जिन्नस त्यामध्ये टाकून द्यायचे आहे, म्हणजे मिक्स करायचे आहे. आणि ती जी दर्भाची काडी आहे ती अशा प्रकारे अर्ध्या मुठीमध्ये घेऊन तुम्हाला ती तामणामध्ये पकडायची आहे. आणि आता जर स्त्री असेल तर स्त्री आपल्या माहेरच्या लोकांसाठी, म्हणजे माहेरचे तिचे जे आई बाबा आहेत, आजी आहे, पणजी आहे, आजोबा, पणजोबा यांच्यासाठी ती तर्पण करू शकते. ती सासरच्या लोकांसाठी तर्पण करू शकत नाही. तर तिचे जे विस्तर आहे ते सासरच्या लोकांसाठी तर्पण करू शकतात. तर तिचे जर आई बाबा असतील तर ती आजी आणि आजी, पणजी किंवा आजोबा, पणजोबा यांच्यासाठी ती करू शकते. तर असं हे करायचं आहे. दर्भाची काडी अर्ध्या मुठीमध्ये पकडून तुम्हाला तामणामध्ये धरायचे आहे आणि ते जे हे आहे जल, सगळं जिन्नस मिक्स केलेलं जल आहे ते तुम्हाला अगोदर आता तुम्हाला हे करायचं आहे, गोत्र तुमचं उच्चारायचं आहे की आता तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर मी काश्यप गोत्राची माझ्या पूर्वजांना मुक्ती आणि तृप्ती मिळावी यासाठी तर्पण करत आहे. आणि आता स्त्री असेल तर स्त्री आता तिच्या आजीसाठी किंवा पणजीसाठी हे करत असेल तर त्यांचं नाव घेऊन आता मी सांगते माझं, जसं की माझ्या आजीचं नाव घेऊन मी सांगते, भागीरथा मांजरखेडे यांच्या तृप्ती आणि मुक्तीसाठी मी त्यांना जलांजली देत आहे. आणि हे असं म्हणून स्त्री जर असेल तर स्त्रीने तस्यै स्वधा नमः असं म्हणून तुम्हाला ते हे जे पाणी आहे त्या मुठीवर सोडायचं आहे. आणि जर पुरुष असेल तर त्यांनी तस्मै स्वधा नमः असं म्हणून ते पाणी त्या मुठीवर सोडायचं आहे आणि ते पाणी मग तामणामध्ये पडणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तर्पणविधी करायचा आहे.
हे झालं तर्पण विधीचं. आता कावळ्याला देखील दही भाताचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. या दिवशी जर तुमच्या घरी कोणी आलं तर त्याला रिकामी हाताने पाठवू नये किंवा त्याला जेवू घालूनच पाठवावे. मुंग्यांना खाऊ घालण्यासाठी कणकेमध्ये साखर मिसळून त्याचे गोळे तुमच्या घराच्या आजूबाजूला ठेवून द्यायचे आहे. पवित्र नद्यांच्या ठिकाणी तुम्हाला जर स्नान करणे शक्य नसेल तर घरातच पंचगव्य टाकून स्नान करावे किंवा गंगाजल टाकून देखील तुम्ही स्नान करू शकता. आणि तुम्हाला यथाशक्ती अन्नदान जर करता येत असेल तर अन्नदान देखील या दिवशी करावे. तुम्ही कोरडा शिधा गुरुजींना किंवा गरजू व्यक्तीला देऊ शकता. म्हणजेच एक वेळचं अन्न त्याच्या घरामध्ये शिजेल एवढं तुम्ही अन्नदान या दिवशी करायचं आहे पितरांच्या नावाने. या दिवशी काळी वस्तू देण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे. काळी छत्री किंवा काळी चप्पल तुम्ही गरजू व्यक्तीला दान करू शकता. हे दान केल्यामुळे पितरांना शांती मिळते. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात जे अडथळे आहेत मग ते कोणतेही असू देत ते दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच पिंपळ वृक्षाखाली तुम्हाला पिंपळ वृक्षाला स्पर्श न करता एका तांब्यामध्ये पाणी, काळे तीळ, तांदूळ टाकून ते पाणी पिंपळाला अर्पण करायचे आहे. तसेच या दिवशी कणकेचा दिवा बनवून तुम्हाला पिंपळाखाली दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना ओम पितृदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे. त्याचप्रमाणे भगवान शिवाच्या पिंडीवर तुम्हाला जल अर्पण करताना त्या जलामध्ये काळे तीळ आणि तांदूळ घालून श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करत जल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि पितरांच्या शांती आणि तृप्ती आणि मुक्तीसाठी भगवान शंकराकडे प्रार्थना करायची आहे. बघा मित्रमैत्रिणींनो, पितरांची सेवा ही एक विधी नाही तर ती त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक परंपरा आहे. त्यांच्यामुळेच आज आपण सुखात म्हणजेच त्यांच्या कष्टामुळे आज आपण सुखात आणि आनंदात जीवन घालवत आहोत. तर त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांचे स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून तुम्हाला अमावस्येच्या दिवशी ह्या पितरांसाठी काही सेवा करायच्या आहेत. तर नक्की या सेवा करा आणि तुमच्या पितरांना तृप्ती आणि मुक्तीसाठी प्रार्थना करा. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशाच आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.